श्रोतेहो नमस्कार, खूप खूप स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पांडे, प्रो व्हाईस चान्सलर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे इंडिया. मित्रांनो, आज एक खूप चांगला योग तुमच्याशी संवाद साधण्याचा आणि खास करून माझे मित्र अनिरुद्ध येवले त्यांचं जे अखिल मोहननगर मित्रमंडळ ट्रस्ट आणि त्यांच्यातर्फे प्रस्तुत प्रसन्न संवाद मालिकेत, या मालिकेमध्ये मी आजच्या विषयावर एज्युकेशन ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द एज्युकेशन या विषयावर आपणाशी संवाद साधणार. मित्रांनो, जेव्हा शिक्षणाची डेफिनेशन जर कोणी समर्पकपणे दिली असेल तर ते स्वामी विवेकानंद. श्रोते, स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एक्सपान्शन ऑफ द माइंड अँड एक्सपान्शन ऑफ द हार्ट इज द पर्पज ऑफ एज्युकेशन आणि मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग इज द मोटो ऑफ एज्युकेशन. आणि म्हणूनच डॉक्टर विजय भटकर सरांसारखे लोक म्हणतात की युनिव्हर्सलायझेशन ऑफ द माइंड इज द युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीतनं शिक्षण काय द्यायचं आहे तर युनिव्हर्सलायझेशन ऑफ द माइंड. सौफेर शिक्षण ही आज समाज जीवनाची, समाज शिक्षण प्रणालीची गरज झालेली आहे. मित्रांनो, जेव्हा अनिरुद्धने हा विषय सांगितला तेव्हा बरेचसे पॉइंट डोक्यामध्ये घिरट्या घालत होते की काय नेमकं आपण बोलायला पाहिजे. जेव्हा मी फ्युचर ऑफ द एज्युकेशन आणि एज्युकेशन ऑफ द फ्युचर म्हणतो की या आजच्या COVID-19 मध्ये, या पॅन्डेमिक मध्ये की सगळ्या गोष्टी अशा अनसर्टन वाटतात. खास करून ज्यांची मुलं शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, हायर एज्युकेशनमध्ये आहेत, की काय होणार, परीक्षा कशा होणार, रिझल्ट कसे लागतील. 12वीतनं मुलगा इंजिनिअरिंग, आर्ट, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA इकडे कशी ऍडमिशन घेईल. 10वी नंतर तो 12वीला कसा जाईल. 12वी नंतर पुढचं शिक्षणाचं स्वरूप काय असेल. मला आठवतं की सध्या जसं लॉकडाऊन 4.0 सुरू आहे तसंच एज्युकेशन 4.0 हा एक सध्या खूप चर्चेचा विषय झाला आहे. एज्युकेशन 4.0 म्हणजे काय. जेव्हा आपण म्हणतो एज्युकेशन 1.0 तर एज्युकेशन 1.0 मित्रांनो, एज्युकेशन 1.0 म्हणजे ते अतिशय प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती की ज्याच्यामध्ये गुरु आणि लिमिटेड शिष्य, एक गुरु आणि शिष्य. So knowledge or education restricted to the few means of the society. एज्युकेशन 1.0 की ज्याच्यामध्ये राजाचं फंडिंग आहे, ते गुरु त्यांचा आश्रम चालवत आहेत, मुलं त्यांच्याकडे शिकायला येत आहेत आणि सगळं मौखिक शिक्षण. श्रुती आणि स्मृती या विषयाला धरून जे शिक्षण होतं ते एज्युकेशन 1.0. एज्युकेशन 2.0 जेव्हा 15व्या शतकात शाईचा, इंकचा शोध लागला, प्रिंटिंग प्रेस जेव्हा जन्माला आल्या, शिक्षणाचं दुसरं पर्व सुरू झालं आणि त्याचं नाव एज्युकेशन 2.0. तेव्हा विद्यापीठं आली, लायब्ररीज आल्यात, पुस्तकांची देवाणघेवाण वाचली, खूप लेखक समोर आले, त्यांनी पुस्तकं लिहिली. ज्ञानाचा प्रकाश. भारत या शब्दाची खूप छान डेफिनेशन सांगली आहे. भा म्हणजे प्रकाश. प्रकाश दोन प्रकारचे, एक सूर्यप्रकाश आणि एक जीवन प्रकाश. भारत, ज्ञानाच्या प्रकाशात रथ तो भारत. एज्युकेशन 2.0. मित्रांनो, एज्युकेशन 2.0 पण 1990 मध्ये संपलं आणि एज्युकेशन 3.0 जन्माला आलं. एज्युकेशन 3.0 म्हणजे इमर्जन्स ऑफ WWW, वर्ल्ड वाईड वेब. हे जसं WWचा शोध लागला, ईमेलचा शोध लागला, ऑनलाईन एज्युकेशन, ईमेलच्या द्वारे डिस्टन्स एज्युकेशन या सगळ्या जन्माला आल्या. PPTs करणं, पाठवणं, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या, देशांमधल्या भिंती नाहीशा झाल्या, त्यातली जी बंधनं होती ते नाहीशी झाली आणि हे शिक्षण सर्व जगामध्ये पसरलं. एज्युकेशन 3.0. एज्युकेशन 3.0 मित्रांनो आता 2018 मध्ये संपलं आणि एज्युकेशन 4.0 सुरू झालं. व्हॉट इज एज्युकेशन 4.0? काय एज्युकेशन 4.0 म्हणजे काय. मित्रांनो, एज्युकेशन 4.0 याचा अर्थ असा आहे की
लर्निंग थ्रू मशीन्स, इंटेलिजंट लर्निंग, लर्निंग थ्रू डिव्हाइसेस, पर्सनलाइज लर्निंग इज द एज्युकेशन 4.0. कसं समजून घ्यायचं? एक शिक्षक जेव्हा 60 विद्यार्थ्यांना शिकवतो, प्रत्येक विद्यार्थ्याची कपॅसिटी आणि केपॅबिलिटी बिल्डिंग ही वेगळी असते. एकच कन्सेप्ट प्रत्येक मुलाला समजेलच असं नाही. त्याच्यापर्यंत जाऊन त्याचा हात हातात घेऊन ते त्याला समजावून सांगणं, त्याला म्हणतात पर्सनलाइज लर्निंग. हाऊ इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल थ्रू द मशीन्स, थ्रू ब्रेन टू मशीन इंटरफेस, की तुमच्या ब्रेन आणि तुमचा मशीन्स, ऑल द व्हेरिएबल डिव्हायसेस हातात घातले, तुमचा ब्रेनचा आणि मशीनचा संबंध आहे. आणि प्रोफेसरला तिकडे त्याच्या स्क्रीनवर कळत आहे की अरे या मुलाला 14x14 याचा त्रास होतोय, हा मुलगा 25x25 चांगला करतोय. टीचिंग लर्निंग थ्रू द हेल्प ऑफ मशीन्स. आणि मग तो शिक्षक त्याच्या जवळ जाऊन त्याला समजावून सांगणं. सो पर्सनलाइज लर्निंग, इट्स अ इंटेलिजंट लर्निंग. आणि हे लर्निंग अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी 8 गोष्टींचा अभ्यास, त्या टेक्नॉलॉजीज आपल्याला समजून घ्याव्या लागतील, या पिढीला समजून घ्याव्या लागतील. तर हा एज्युकेशन 4.0चा कन्सेप्ट विच इज अ नीड ऑफ द अवर. काय आहेत त्या 8 टेक्नॉलॉजीज? 8 टेक्नॉलॉजीज आहेत ABCD. व्हॉट इज ABCD? A आर्टिफिशियल इंटेलिजन्स, B ब्लॉकचेन, C क्लाउड किंवा सायबर सिक्युरिटी, D आणि डाटा सायन्सेस. पुढच्या 4 काय आहेत? मी 8 टेक्नॉलॉजीज म्हणालो. पुढच्या 4 आहेत ARAI. व्हॉट इज ARAI? A ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स रियालिटी, एक्सटेंडेड रियालिटी. आणि हेच पुढचं शिक्षण हे फक्त या ऑगमेंटेड रियालिटीच्या फॅमिलीला धरून होणार आहे. सगळ्या जगामध्ये आज ही टेक्नॉलॉजी धुमाकूळ घालते. ARAI, R रोबोटिक्स, A ॲनालिटिक्स, डाटा ॲनालिटिक्स, आणि I म्हणजे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ ऑल थिंग्स, इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग. मित्रांनो, या 8 टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याचा जर वापर इफेक्टिव्हली आपण आपल्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये केला, जर आपण आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये या 8 टेक्नॉलॉजीचा जर अंतर्भाव करू शकलो, तर त्या एज्युकेशनला आपण एज्युकेशन 4.0 म्हणणार आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की फ्युचर ऑफ द एज्युकेशन आणि एज्युकेशन ऑफ द फ्युचर, याच्यामध्येच ही एज्युकेशन 4.0चा अंतर्भाव होतो. मित्रांनो, 4 प्रकारचे विद्यार्थी असतात, CDEF. असं काही इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हणाले मिलिंद पांडे सर आपल्याला असे काय 12 खड्या का शिकवत आहेत? CDEF हे 4 प्रकारचे विद्यार्थी प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये असतात. C म्हणजे कॅम्पस रिक्रुटमेंटवर विश्वास ठेवणार आहे. मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे कारण मला त्या कॉलेजचा कॅम्पस चांगला आहे, म्हणून मला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, C माझ्या वडिलांनी इतके पैसे भरले, इतकी मी फी भरली आणि मला जर कॅम्पस मिळालं नाही तर हे कॉलेज चांगलं नाही. C. D इज डिग्री बंडलिंग. नाही, मला आत्ता माझं BCom झालं, मला आता MCom करायचं, MPhil करायचं, PhD करायचं, डन. ऑल डिग्री बंडलिंग. E आंतरप्रेन्युअर्स. आणि आजच्या काळात जेव्हा स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, आत्मनिर्भर भारत असं जेव्हा आपले मोदीजी म्हणतात, तेव्हा या E कॅटेगरीच्या लोकांना आता महत्त्व येऊ घातलं. E म्हणजे आंतरप्रेन्युअर. तो माइंडसेट घेऊन वर्गात येणारे विद्यार्थी की मला काहीतरी करायचं आहे, मला नोकरी देणारं व्हायचं आहे, नोकरी घेणारं व्हायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू बी अ जॉब सीकर. आणि ही मेंटॅलिटीची आज भारताला गरज आहे. आणि F म्हणजे फ्रीलान्सर. कंपनी आली तर कंपनीत नोकरी करू दे, पुढे शिक्षणाची संधी आली तर शिक्षणाचं करू दे. आईवडिलांनी म्हटलं नाही शेतीचंच काम करतं, शेतीचं काम करतं, दे आर फ्रीलान्सर. त्यांना काही स्वतःचं मत नसतं. आणि मित्रांनो, जेव्हा आपण एज्युकेशन ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द एज्युकेशन असं म्हणतो, तर भारताची स्थिती काय आहे? या सगळ्या टेक्नॉलॉजीज आज भारतात आहेत का? तर याचं उत्तर होय असं आहे.
आपले पंतप्रधान मोदी यांनी खूप चांगला मंत्र दिलेला आहे, IT + IT = IT. हा काय प्रकार आहे? IT + IT = IT म्हणजे 2 + 2 = असं हे काय आहे? पण मित्रांनो, याच्यामध्ये खूप महान अर्थ आहे. IT + IT, IT फर्स्ट इज IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस इंडियन टॅलेंट, जे तुम्ही सर्व आहात, = इंडिया टुमॉरो. जर भविष्यातला भारत घडवायचा असेल तर आज ते सगळ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं शिक्षण आपल्याला देता आलं पाहिजे. त्यासाठी डिजिटल इंडियाची स्थापना झाली. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून या मोदी गव्हर्नमेंटनी घराघरात नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क पूर्ण भारतामध्ये टाकून 7 लाख खेडी या इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. NKN नॅशनल नॉलेज नेटवर्क, या नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून 4000च्या वरती संस्था आज एकत्र आलेल्या आहेत. पुण्यामध्ये एका विशिष्ट कॉलेजमध्ये होणारं शिक्षण तिकडे दूर सांगली सोलापूरच्या तिथल्या शाळेमध्ये सुद्धा तोच शिक्षक त्याच वेळेला तिकडे सुद्धा शिकवू शकतो. द नेटवर्किंग ऑफ द नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन्स, ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. मला एक छोटीशी गोष्ट जी आमच्या बाबतीत घडली ती तुमच्याशी शेअर करतो शिक्षणाची. मित्रांनो, मला अब्दुल कलाम साहेबांसोबत काम करण्याचा योग आला आणि त्यांच्या पुरा नावाच्या कन्सेप्टवर काम करण्याची संधी मिळाली. पुरा याचा अर्थ असा आहे, प्रोव्हाइडिंग अर्बन ऑपॉर्च्युनिटीज टू रुरल एरिया. जे काय उत्तम अर्बनमध्ये आहे ते रुरल ठिकाणी कसं ट्रान्सफर करण्यात येईल, इथे असलेलं उत्तम शिक्षण तिथे कसं देता येईल, इथे असलेलं उत्तम आरोग्य तिथे कसं देता येईल, इथे असलेलं उत्तम शेतीविषयक तंत्रज्ञान अगदी डीप रूट विलेजेसमध्ये कसं देता येईल, याच्यावर कलाम साहेबांनी खूप चिंतन केलं. ही रोट 1 बुक कॉल्ड टार्गेटेड 3 बिलियन. हे जरूर हे पुस्तक वाचा आणि त्या टार्गेटेड 3 बिलियनचा अनुवाद, त्याचं प्रॉपर पॅकेजिंग करून तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं डिजिटल इंडियाचं एक स्वप्न, जे काही कलाम साहेबांनी टार्गेटेड 3 बिलियन मध्ये म्हटलेलं आहे तेच डिजिटल इंडिया. पॉवर टू एम्पॉवर असं डिजिटल इंडियाचं. पण आज जगामध्ये भारताची जी परिस्थिती आहे, ज्या IT इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण आज बोलतो, ती केवळ या डिजिटल इंडियाच्या स्वप्नामुळे साकार झाली. तुमचं आधार कार्डचं लिंकिंग असेल, तुमचं मोबाईलचं पेनिट्रेशन असेल, जाम नावाचा एक संकल्प PMO ऑफिसने, PMOने दिला. जनधन योजना, JAM, A आधार आणि M मोबाईल, हे 3 जण एकत्र जर आले तर तुमचं होणारं बँकिंग, तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणारे पैसे, डिजिटल सिग्नेचर तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे, डिजी लॉकर, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स नेहमी कॅरी करण्याची गरज नाही, तुमचे वैद्यकीय कागदपत्र, एक्सरेज, MRI तुम्हाला सोबत कॅरी करायची गरज नाही. या डिजी लॉकरमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट उघडा, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स ठेवा, अतिशय सेफ. मित्रांनो, विनंती करतो तुम्हाला की उमंग नावाचं एक अतिशय सुंदर ॲप या डिजिटल इंडियाचं आहे, ते तुम्ही अवश्य डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सरकारी सर्व योजना, त्यामध्ये असणाऱ्या स्कॉलरशिप्स, तुमचे वेगवेगळे तुम्हाला भरायचे असलेले बिलं, तुमच्या संपत्तीविषयी असंख्य सेवा या उमंग नावाच्या ॲपमध्ये भारत सरकारने दिली. आपण चर्चा करत होतो की नॅशनल नॉलेज नेटवर्क, नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क, MOOCs नावाचा एक प्रकार आणलाय. MOOCs, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस. 2013 मध्ये MIT बोस्टन, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, येल या विद्यापीठांनी अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आपल्याकडे अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल कनेक्शन आणि शिक्षण, तर शिक्षण त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं ठरवलं. पण तुम्हाला जर त्याचं सर्टिफिकेट पाहिजे असेल, त्याचा डिप्लोमा पाहिजे असेल, त्याची डिग्री पाहिजे असेल, तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील.
पण तुम्हाला एक विशिष्ट कोर्स शिकायचा, समजा तुम्हाला BA सायकोलॉजी शिकायचं, तर पूर्ण 3 वर्षाचा कोर्स तुम्ही ऑनलाईन एकही पैसा न देता करू शकता. पण त्याचं असेसमेंट, त्याची एक्झाम, तर हे मूक्स याचे असंख्य प्रकार आहेत. मी ज्या विद्यापीठांची नावं घेतली त्यांनी हे शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल करून दिलं. त्याच्यामध्ये EDX असेल, त्याच्यामध्ये उडासिटी असेल, त्याच्यामध्ये कोर्सिरा असेल, त्याच्यामध्ये ओपन टू लर्न असेल, हे अशी कितीतरी नावं घेता येतील. कोटींनी यांचे हे मूक्स आज जगात अवेलेबल आहेत. पण या डिजिटल इंडियाच्या अंतर्गत आपण स्वयंप्रभा हे पोर्टल, NPTEL, DTH 32 चॅनल्स, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरता वेगळं चॅनल, तुमच्या नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस करता वेगळं चॅनल, शाळांकरता DG शाळा, पाठशाळा, सगळं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला लागणारी पुस्तकं फ्री ऑफ कॉस्ट. तुमच्याकडे फक्त कनेक्टिव्हिटी हाच एक आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं की मोबाईलची किंमत काहीच काळामध्ये तुम्हाला दिसेल की 100 रुपयामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल प्राप्त होईल. BSNL सारख्या संस्था आज पुढे येत आहेत. कनेक्टिव्हिटी हा इश्यू भविष्यात असणार नाही आणि शिक्षण तुम्हाला घर बसल्या. एज्युकेशन टू होम असा कन्सेप्ट, ज्ञानगंगा घरोघरी. तर हे जे पोर्टल आहेत, स्वयंप्रभा आलेले, ज्याचा मी वारंवार उल्लेख करतोय. आत्ताच परवा जेव्हा लॉकडाऊन 4.0 झाला तेव्हा या सगळ्या चर्चांचा उहापोह तिथे करण्यात आला की या सगळ्या हे सगळं भविष्यातलं शिक्षण, हे घर बसल्या शिक्षण. इतक्या झटपट आपण त्या लॉकडाऊनशी समरस झालो, इमिजिएट त्या गोष्टी अडॉप्ट केल्या. मग त्याच्यामध्ये तुमचं झूम ॲप असेल, वेबएक्स असेल, गुगल टीम असेल, शेकडोनी ॲप्स आलेत की जे तुम्हाला ऑनलाईन टीचिंग लर्निंगसाठी मदत करतात. एवढंच नाही, तुमच्या असेसमेंटसाठी, तुमच्या परीक्षा घेतात, तुमचे मार्क्स, तुमचे ग्रुप डिस्कशन, तुमचे पर्सनल इंटरव्ह्यूज, हे सगळं ऑनलाईन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचं आपल्या इंडियन टॅलेंटनी त्याचा अतिशय समंजसपणे उपयोग करून भारताच्या जडणघडणीकरता मदत करण्याचा जो संकल्प पंतप्रधानांनी सोडलाय, त्याला मदतीच्या स्वरूपात आपण त्यांना फॉलो करतोय. मित्रांनो, मी जेव्हा असं म्हटलं की भविष्यातले क्लासरूम्स कशा असतील, सोशल डिस्टन्सिंगचा एक कन्सेप्ट आहे. हा कोरोना काही एका वर्षात, 6 महिन्यात, 1.5 वर्षात, 2 वर्ष, केव्हा त्याचं काय होईल, कसं होईल माहिती नाही. पण या पुढच्या शाळा कशा असतील. शिक्षण तज्ञ आज असं म्हणतात की सोमवार ते गुरुवार कॅम्पसमध्ये मुलांनी यायचं आणि शुक्रवार शनिवार त्यांनी घरी बसून करायचं. 2 शिफ्टमध्ये शाळा करायच्या, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करायचा. पण हे सगळं करत असताना या सगळ्या AR VR टेक्नॉलॉजीचा उपयोग तुमच्या शिक्षणाकरता कसा होईल. ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, एक्सटेंडेड रियालिटी, मी म्हटलं की हे दिस आर द फ्युचर ऑफ एज्युकेशन. याच्यात तुमचे इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट असतील, तुमचं सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तो कन्सेप्ट कसा समजावून सांगायचा. क्लासरूम सेट ऑफ डिव्हायसेस भविष्यातले कसे असतील. त्या क्लासरूम तशाच असतील का की 60 मुलं बसलेले आहेत आणि शिक्षक नाही. त्या क्लासरूममध्ये आता वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बसवण्यात येतील. तुमच्या टीचिंग लर्निंग हॅबिट्सवर, तुमच्या टीचिंग लर्निंग अंडरस्टँडिंगवर विचार करण्यात येईल. एवढंच नाही तर रिडिझायनिंग ऑफ द लर्निंग प्रोसेसेस. जसं म्हणालो की तुमचं पर्सनलाइज लर्निंग हा त्याच्यातला फार मोठा भाग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मी मगाशी म्हटलं की हाऊ दॅट मशीन विल हेल्प यू इन अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट इन बेटर अँड बेटर अँड बेटर वे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होईल. गेमिफिकेशन, कुठलाही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगायचा असेल तो गेम्सच्या माध्यमातून. सगळे गेम्स आपण मोबाईलवर असेल, अगदी घरातले लहान मुलं असतील तर मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत आज मोबाईलवर गेम्स खेळण्याचं एक नवीन शास्त्र विकसित झालेलं.
पण या गेमिफिकेशनच्या माध्यमातून आपण शिक्षणातले कन्सेप्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवू शकू का? आणि हे 2 वर्षापासून शिक्षण तज्ञ याच्यावर विचार करतात. आणि आज लर्निंग थ्रू गेमिफिकेशन हा एक खूप मोठा कन्सेप्ट जगासमोर आलेला आहे. त्याचा अंतर्भाव आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये कसा करता येईल? मित्रांनो, ते दिवस होते 90च्या शतकामध्ये, जेव्हा एखाद्या मुलाला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर तुझं पर्सेंटेज किती आहे, तू 100पैकी 100% तुला आहेत का, 90 आहेत का, आमचा कट ऑफ 94% आहे, त्याच्या खाली तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, अशा गप्पा करायच्या. 2010 मध्ये किंवा 2000 मध्ये 2000 मध्ये एकदम त्याच्यामध्ये किती मोठ्या कंपन्या तुमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटला येतात आणि किती मोठं पॅकेज देतात याच्यावर मुलं ऍडमिशन घेऊ लागले. आणि आता 2020 मध्ये किती कंपन्या तुमच्या कॉलेजमधनं उभ्या झाल्या, स्टार्टअप्स किती झाले, स्टार्टअप इकोसिस्टम कॉलेजमध्ये आहेत का, किती प्रोजेक्ट्स मुलांना तुम्ही दिले, किती प्रोजेक्टचे मुलांनी प्रोटोटाईप केले आणि किती मुलांनी त्याच्यावर पेटंट घेतले, त्याच्यावर IPR घेतला, याच्यावर आज 2020चं एज्युकेशन केंद्रित झालं. हे असे टप्पे बदलत आहेत. स्किल डेव्हलपमेंटला अतिशय महत्त्व आलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केम आउट विथ द कन्सेप्ट कॉल्ड NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दे केम आउट विथ द 52 सेक्टर स्किल काउन्सिल. त्याच्यामध्ये प्लंबिंग आहे, वेल्डिंग आहे, ITES आहे, टेलिकॉम आहे, BFS आहे, बँकिंग, फायनान्स, सिक्युरिटी, इन्शुरन्स. या सगळ्या इंडस्ट्रीला लागणारं बळ, टेलर मेड पर्सनॅलिटी, की या कंपनीला बँकिंगच्या या स्किल सेटची गरज आहे, तेच शाळा कॉलेजेसमधनं शिकवायचं, त्यांना सर्टिफिकेट द्यायचे आणि तीच रेडीमेड मॅनपॉवर कंपनी करता यूज करायची. सो दी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स 2016 पासून भारत सरकारच्या दूरदृष्टी विषयक धोरणामुळे आज सगळ्या सिलेबसमध्ये, सगळ्या युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात आला. मित्रांनो, खूप बोलण्यासारखं आहे. वेळेचं बंधन आहे, पण मी थोडक्यात एक 3 प्रॉडक्ट जे MITने तयार केले ते सांगतो आणि थांबतो. अब्दुल कलाम साहेबांसोबत काम करत असताना त्यांनी असं सांगितलं की तेव्हा त्यांच्या पुरा विषयावर आम्ही काम करत होतो, की मला शिक्षण हे ग्रामीण भागांपर्यंत पोचवायचं आहे. इफेक्टिव्ह शिक्षण, जे शिक्षण आज ते शहरात शिकतंय तेच शिक्षण मला ग्रामीण भारतात पोचवायचं. कसं करता येईल तुम्ही ठरवा. त्यांनी असं म्हटलं की 3 टाइप्स ऑफ कनेक्टिव्हिटीज आर रिक्वायर्ड फॉर अपलिफ्टिंग द इंडियन रूरल एज्युकेशन. फिजिकल कनेक्टिव्हिटी, नॉलेज कनेक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी. आणि आज या सगळ्या इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षणांमधल्या म्हणजे भारत आणि इंडियामधली दरी जशी कमी होत असलेली आपण बघतोय, तसं शिक्षणामध्ये आज ड्रॉपआउट रेट इज मोर दॅन 72%. खेड्यांमधनं मुलगा 4थीच्या पुढे एकतर शाळा नसतं, 4थी फार तर फार 7वी. आई वडील पुढे शिकवण्यासाठी खूप त्याला मोटिवेट करतात असं नाही. म्हणतात पुढे शिकून तुला शेतीच करायची, तू शिकूच नको. आणि अशा दृष्टीने ड्रॉपआउट रेट इज मोर दॅन 72%. आपण जे सगळं हायर एज्युकेशनमध्ये आज बोलतो, आवर पर्सेंटेज ओनली 3% ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया दोज हू आर एन्जॉईंग दिस हायर लेवल एज्युकेशन. आम्हाला मिनिस्ट्री ऑफ HRD कडनं पुराच्या अंतर्गत ग्रँट मिळाली MIT संस्थेला. आम्ही काही खेडी अडॉप्ट केली आणि त्या खेड्यांमध्ये गेलो. 2 खेडे दत्तक घेतले, एक विदर्भातलं आणि एक मराठवाड्यातलं. आणि एका विदर्भातल्या खेड्यामध्ये गेलो असताना रेल्वे लाईनने जायचं, तिथे त्या गावामध्ये जायचं तर रेल्वे लाईन क्रॉस करून तुम्हाला खाली उतरायचं. उतरल्यानंतर एक अशी झोपडी, मोजकीच 817 लोकसंख्या असलेलं गाव. शेतात काहीतरी पिकवायचं, शहराच्या ठिकाणी जाऊन विकायचं. परत एकच गाडी रात्रभर तिथे हॉल्ट करणार, सकाळी शेतकऱ्यांना घेऊन जाणार, संध्याकाळी वापस येणार, तिथेच राहणार. शाळा
4थीपर्यंत या मुलांना शिक्षण कसं द्यायचं. कलाम साहेबांचा खूप मोठा दृष्टिकोन. साक्षरता अभियान, सर्व शिक्षा अभियानवर आधीच्या सरकारांनी अमाप खर्च केला. 8,400 कोटी ते कमीत कमी 28,000 कोटींपर्यंत गावागावातनं शिक्षण पोचावं, ज्ञानज्योत जागवावी या उद्देशाने खर्च केला, पण हाती काही आलं नाही. कलाम साहेब इथे असं म्हणतात की इफ मोहम्मद इज नॉट कमिंग टू माउंटन, लेट माउंटन कम टू मोहम्मद. And if farmer is not coming to education, let education come to the farmer. आणि मित्रांनो, हाच धागा पकडून MIT मध्ये आम्ही एक फॅबलेट तयार केलं, फोन प्लस टॅबलेट. त्याच्यावर आम्ही सॉफ्टवेअर शिक्षणाचे डेव्हलप केले पुण्यामध्ये. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जर शिक्षणाच्या आयकॉनवर क्लिक केलं आणि हे सगळे सोलर बेस्ड कॉल्ड फॅबलेट, फोन प्लस टॅबलेट इज फॅबलेट. त्या फॅबलेटला जर तुम्ही क्लिक केलं आणि तुम्हाला शाळेच्या चिन्हावर 1 ते 10 आकडे येतील. मी जर 7वीचा विद्यार्थी या 7व्या आकड्याला क्लिक करा, विषय येतील. विषयाला क्लिक केला त्याचे धडे येतील. आणि धड्याला जर मी क्लिक केलं, समजा भूगोलाचा विषय आहे, भूगोलाला क्लिक केलं तर 1 ते 6 धडे. पहिल्या धड्याला क्लिक केलं तर एक ॲनिमेटेड प्रोफेसर येईल आणि तुम्हाला शिकवायला सुरुवात केली. त्याचं 45 मिनिटाचं शिकवणं झालं की मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर सेशन. त्यातल्या तुम्ही A, B, C ला क्लिक केलं की आतमध्ये एक गणपती त्या आतमधल्या स्क्रीनच्या मुलाला एक लाडू देईल. असं एक सुंदरसं सॉफ्टवेअर आम्ही या दत्तक घेतलेल्या खेड्यांमध्ये गेलो. या जेव्हा खेड्यांमध्ये मी ज्याचा उल्लेख केला, रेल्वे लाईनच्या बाजूला असलेलं खेडं, त्या खेड्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो असं बघितलं की एक तट्ट्याची शाळा, त्या शाळामध्ये मोजके 18 विद्यार्थी बसलेले. आणि जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा मुलं अशी गांगरून गेली. कोण आले ते, कोण आले ते. आतमध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहेत तुम्ही? 4थ्या वर्गाचे विद्यार्थी. गुरुजी कुठे आहेत तुमचे? असं काही एकमेकांकडे पाहिलं. मी जरा थोडा आवाज अजून मोठा केला, तुमचे गुरुजी कुठे आहेत? काही उत्तर आलं. मी जरा अजून मोठा आवाज करून विचारला, अहो तुमचे गुरुजी कुठे आहेत? खिडकीच्या बाहेर बघायला लागले. खिडकी म्हणजे कसा तुटलेला, तोडलेला तट्टा, म्हणजे बांबूचे तट्टा प्रकार म्हणतो ग्रामीण भागामध्ये. आणि मी जेव्हा त्या खिडकी वजा तट्ट्यातनं जेव्हा बाहेर बघितलं तर मला दिसलं की एक नावी एका माणसाची दाढी करतो. हे खूप अजब असं दृश्य. आणि तो माणूस जो दाढी करत होता तो त्यांनी हातातलं ते त्याचं वस्त्र ज्याला म्हणतात ते टाकलं आणि एकदम आला, कोण आहे, कोण आहे, कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुम्ही सांगा म्हणे, तुम्ही पहिले आलात, तुम्ही कोण आहात? आम्ही असंच आहे, संशोधक आहोत. हे सगळं फॅबलेट आम्हाला सरकारतर्फे मुलांना, विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. तुम्ही इन्स्पेक्टर नाही ना? म्हटलं आम्ही नाही, इन्स्पेक्टर नाही, मी 7वी पास आहे. बरोबर आहे, पण तुम्ही आहे कोण? मी एकटाच 7वी पास आहे. पण तरी तुम्ही कोण आहात? मीच यांचा शिक्षक आहे. आणि मित्रांनो, इथे ती आठवण येते. कलाम साहेब जेव्हा म्हणतात की मोहम्मद इज नॉट कमिंग टू माउंटन, द एज्युकेशन शुड कम टू द फार्मर. आणि इथे त्यांची ती दूरदृष्टी. आणि मग त्यांनी जी स्टोरी सांगितली की इथे सरकारने 2 शिक्षक नेमलेले आहेत, पण इथे राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, भाड्याने घरं मिळत नाहीत. आणि आठवड्यातनं, महिन्यातनं एकदा येतात ते. मी इथेच राहतो, 7वी पास आहे, या 4थीच्या मुलांना मी शिकवतो. तर असं हे सगळं. पण भारताचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. या अशा नेत्यांमुळे, या अशा दूरदृष्टी असलेल्या हिमालया एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची लोक जे या भारत मातेला लाभलेले आहेत, त्यांनी भारत मातेला एक दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आमचे अब्दुल कलाम साहेब. आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून घराघरात शिक्षण पोचलेलं. आज आपला हा 72% ड्रॉपडाऊन रेट हा बराचसा आता कमी होत चाललेला दिसतोय. आत्मनिर्भर भारत, त्याच्यावर खूप सुंदर विवेचन त्यांनी मांडलं. मला त्या खूप खोलामध्ये जायचं नाही, पण एक छोटीशी कविता या सगळ्या आत्मनिर्भरतेवर मी प्रस्तुत करतो आणि मी थांबतो. मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांच्या शैक्षणिक वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.
मी मगाशी स्टार्टअपचा उल्लेख केला. त्या स्टार्टअपच्या याच्यावर एक कवी खूप छान पद्धतीने असं म्हणतो कि मुश्किलों में धैर्य साहस, मुश्किलों में धैर्य साहस यही जीने की कला है, शिखर तक पहुंचा वही जो आखिरी दम तक चला है. शिखर तक पहुंचा वही जो आखिरी दम तक चला है. आणि हाच कवी पुढे म्हणतो, हो अगर हिम्मत हृदय में, हो अगर हिम्मत हृदय में, गर्व से उन्नत हो मस्तक, आत्मनिर्भरता के प्रण से बने भारत युग प्रवर्तक. गर्भ में संभावना के कहीं दृढ़ निश्चय पला है, गर्भ में संभावना के कहीं दृढ़ निश्चय पला है, शिखर तक पहुंचा वही जो आखरी दम तक चला है. धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी मनपूर्वक हे ऐकल्याबद्दल तुमचे आभार.